यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या यवतमाळमधील पक्षाचे तथाकथित नेते अब्दुल जाकीर अब्दुल करीम यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडे तक्रार करण्यात आली। या तक्रारीनुसार यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे आणि प्रभाग क्रमांक 16 मधून नाहिद अंजुम सय्यद वाहेद यांना अधिकृत उमेदवारी दिली होती। पण स्वतःला काँग्रेस नेते बनवणारे अब्दुल जाकीर आणि त्यांच्या सहकार्यानं या प्रभागात उघडपणे काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांविरोधात आणि MIM उमेदवाराचा प्रचार करत सहकार्य केलं। इथे काँग्रेस उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं। विशेष म्हणजे माजी खासदार विजय दर्डा यांच्या शिफारसीवरून प्रभाग 16 मधून नाहिद अंजुम यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती। मात्र अब्दुल जाकीर यांनी पक्षाच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या या निर्णयाला पक्षविरोधी कारवाई करून हरताळ फासला आणि काँग्रेस उमेदवारांविरुद्ध उघडपणे दुष्प्रचार केला। प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाला अब्दुल जाकीर यांनी MIM उमेदवाराचा केलेला सक्रिय प्रचार कारणीभूत असल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। त्यांना स्थानिक आमदारांच्या जवळचं असल्याचं भासवून काँग्रेस कार्यकर्त्यांची दिशाभूल केली। या गंभीर शिस्तभंगामुळे पक्षाचं मोठं राजकीय नुकसान झालं आहे। त्यामुळे तत्काळ अब्दुल जाकीर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी आणि भविष्यात त्यांना पक्षाच्या कोणत्याही जबाबदार पदासाठी किंवा उमेदवारीसाठी अपात्र घोषित करावं अशी मागणी करण्यात आली आहे।